वेळ लागला तरी चालेल, पण नाव असं कमवा की आयुष्यभर प्रत्येकाच्या तोंडावर तुमचं नाव असलं पाहिजे. तुम्हाला लोकांनी तुमच्या कामावरून ओळखलं पाहिजे, कारण नाव आपोआप लक्षात राहतं आणि हे कोणाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःसाठी आणि आपल्या आई वडिलांसाठी करायचं आपल्याला. मग लागू दे किती वेळ. जय महाराष्ट्र मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपला विंटर आर्क चॅलेंज मध्ये. जसं की तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय, माझ्या भाच्याची तब्येत खराब असल्या कारणामुळे मी काही रेग्युलर व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही. तब्येत खराब म्हणजे तो लिटरली ऍडमिट होता दवाखान्यामध्ये 4 ते 5 दिवस. परंतु या सगळ्यामध्ये माझी रुटीन फॉलो करत होतो. सकाळी उठणे असू द्या, मेडिटेशन असू द्या, रनिंग असू द्या, वॉकिंग असू द्या, जे काही शक्य होतं ते मी केलं. त्यानंतर जिम सुद्धा मी बऱ्यापैकी रेग्युलर केली. 1-2 दिवस माझा गॅप पडला असेल, पण ठीक आहे, मी मान्य करतो माझं रुटीन थोडंसं इकडे तिकडे झाले. बर्थडे असल्या कारणाने माझ्या मित्र परिवाराने माझा बर्थडे सुद्धा जिम मध्ये छानपैकी सेलिब्रेट केला आणि नंतर उत्कर्ष पिलो आलं घरी, त्याला छानपैकी कार गिफ्ट दिले मी. आता आपण आपलं कमबॅक करूया. नंतर कमबॅक करताना तर ऍक्च्युअली खूप मजा आली. सुरुवातीला थोडंसं लाईट वेट, नंतर हेवी वेट मारून मी माझं कमबॅक सुरू केलं. याच्यामध्ये छानपैकी वर्कआउट केले. बेसिक पासून तर पुन्हा हार्ड लेवल पर्यंत मी माझी एक्सरसाइज सुरूच ठेवली. त्याच्यामध्ये बायसेप, ट्रायसेप, शोल्डर, ऍप्स सर्व प्रकारचे वर्कआउट केले. म्हणजे याला एकंदरीत आपण जनरल वर्कआउट म्हणू शकतो. त्यानंतर मित्रासोबत थोडीशी वर्कआउट, स्वप्नीसोबत वर्कआउट केले. आता मी बुक घेतली अंत असती प्रारंभ आणि बघूयात आता डे 47 ला काय होतं ते. भेटूयात मग आता डे 47 ला.